नमस्कार. कथेचे नाव आहे नवकवीचा काव्यसंग्रह. तो एक नवकवी होता. तसा खूप विक्षिप्त आणि लहरी स्वभावाचा, पण एकदम निर्व्यसनी. सुपारीचे खाणसुद्धा त्याने कधी तोंडात घेतले नव्हते. कधी मदिरापान करणं, तंबाखू, सिगारेट ओढणं हे तर फार दूरची गोष्ट. त्याला एकच व्यसन होतं, आणि ते म्हणजे कविता करण्याचं. दिलीप सांगलीकर हे त्याचं नाव. उंच, शिडशिडीत बांध, सरळ नाक, गौरवर्ण आणि पाणीदार घाऱ्या डोळ्यांचा. त्याचं वय 30च्या वर उलटून गेलं होतं. पण कविता लिहिण्याच्या आणि त्या जगण्याच्या नादात त्याने स्वतःकडे कधी लक्षच दिलं नव्हतं. आणि त्यामुळे अजून तरी लग्नाच्या बोहल्यावर तो उभा राहिला नव्हता. आणि त्याला मुलगी देणार तरी कोण? कायम दुर्मुखलेला आणि जगाची चिंता आपल्या चेहऱ्यावर कायम प्रतिबिंबित करणारा हा नवकवी काव्यसुमने गुंफण्यात आपले आयुष्य जगत होता. आईवडिलांच्याच घरात आपल्या थोरल्या भावाच्या कुटुंबासोबत राहणाऱ्या या कफल्लक नवकवीची दखल घेण्याचे कारणही कुणास पडले नव्हते. तशी तर कितीतरी माणसं निरनिराळ्या भागातील गल्ल्यांमध्ये जगतातच ना. त्यापैकीच हा एक. जेथे रविकिरणे पोहोचू शकत नव्हते तेथे या कवीची कल्पनाशक्ती सहज सुंदरपणे विहार करीत असत. त्याला अन्यायाची फार चीड होती. अतिगर्भ श्रीमंत वर्गाबद्दल त्याला जेवढा तिरस्कार होता, तेवढीच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, घाम गाळून कष्ट करणाऱ्या, सचोटीने दैनंदिन जीवन जगणाऱ्या माणसांबद्दल अपार करुणा होती. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील फरक तो आपल्या कवितेतून भेदकपणे साकार करून दाखवे. राजकारणी लोकांबद्दल त्याला मनस्वी चीड होती. राजकारणात वावरणाऱ्या संधी साधू, ढोंगी, भ्रष्टाचारी, देशद्रोही आणि गुंडांशी मैत्री असणाऱ्या राजकारणी लोकांवर लिहिलेल्या त्याच्या कविता राजकारणी लोकांना कधीच आवडल्या नाहीत. त्या नवकवीला घरातील माणसं एक वाया गेलेला असं समजून त्याची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हेटाळणीच करत होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असत. घरातील कोणत्याही महत्त्वाच्या कार्यात त्याला कधीच जमेस धरत नसत. समाजात वावरताना तो फार अजागळपणे वागत असत. आईवडिलांना त्याच्या कविता वेडाची एवढी घृणा वाटत होती, पण कितीही झालं तरी आपल्या पोटचा गोळा होता ना. त्यामुळे घराबाहेर चालता हो असं तर काही कोणी बोलू शकत नव्हतं. एव्हाना शेजारी पाजारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्यात त्याचे हे नवकवीचं कुत्सित रूप पूर्ण माहीत झालं असल्यामुळे त्याला कोणताही आप्तस्वकीय जवळ उभं करत नव्हते. दिवस निघत चालले होते. असेच एकदा खूप दूरवरच्या ख्यातनाम शहरामध्ये कवी संमेलन भरलं होतं. काव्यावरील आत्यंतिक प्रेमामुळे कुठून तरी उधार उसनवारी करून कसे तरी पैसे जमवून हा नवकवी त्या शहरामध्ये आपल्या काही निवडक काव्यसंग्रहातील मोजक्या कवितांचे वाचन करण्यासाठी दाखल झाला. सभामंडप श्रोत्यांनी भरगच्च भरलेला होता. काव्याची गोडी असणारे चोखंदळ रसिक प्रेक्षक आवर्जून येथे उपस्थित राहिले होते. प्रत्येकाने आपल्या फक्त 3च कवितांचे वाचन स्टेजवर येऊन करायचं असं संयोजकांतर्फे सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे कवींनी आपापल्या कविता सादर करण्यास सुरुवात केली. कोणी व्यसनमुक्ती हा विषय कवितेतून सादर केला, तर कोणी प्रेम काव्यावर भर दिला. कोणी निसर्ग कवितांवर लुब्ध झाला, तर कोण्या कवींनी शेतातल्या, शिवाऱ्यातल्या, मळ्यातल्या हिरव्या वातावरणावर कविता सादर केल्या. चांगल्या कवितांचे वाचन सुरू झाले की सभामंडपातून टाळ्यांचा कडकडाट होई. पण कोणाही कवीच्या सर्वच कवितांना काव्यरसिकांनी उत्स्फूर्त दाद अद्यापपर्यंत तरी दिलेली नव्हती. आता कंटाळा येतोय असं प्रेक्षकांना भासत असतानाच सांगलीच्या दिलीप सांगलीकर या नवकवीचे नाव स्टेजवर पुकारण्यात आले. सभामंडपातून हा नवकवी स्टेजकडे चालू लागताच हा गबाळ्या माणूस काय कविता लिहिणार आणि वाचणार असेच त्याच्या एकंदरीत पेहरावावरून श्रोत्यांना वाटले असावे. शांतपणे सांगलीच्या या नवकवीने स्टेजवर जाऊन प्रमुख पाहुण्यांना आणि बुजुर्ग प्रतिथयश कवींना दोन्ही करजुळून नमस्कार केला आणि त्याने माईकवर कविता वाचन सुरू करताच श्रोत्यांच्या मनाची त्याने पकडच घेतली. त्याच्या काव्यवाचनास सभामंडपातून उत्स्फूर्तपणे दाद मिळू लागली. त्याच्या 3ही कवितांना प्रेक्षकांतून टाळ्यांवर टाळ्या मिळाल्या.
त्याने वाचलेली पहिली कविता स्वप्नभंग ही हुंडाबळीवर आधारलेली होती आणि दुसरी कविता येऊ नगस घरी ही दारूच्या नशेत संसाराचा येळकोट मांडणाऱ्या तरुण पतीवर आणि त्याही परिस्थितीत संसाराचा गाडा चालविणाऱ्या त्याच्या शोषिक कारभारणीवर गुंफलेली होती. तर तिसऱ्या कवितेत पिंपळ या वृक्षाचे स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे मनोगत चितारलेले होते. या सर्वच कवितांमध्ये मानवी भावभावनांचे उत्कृष्ट चित्रण कवीने साकारून दाखवल्यामुळे या तीनही कविता रसिक प्रेक्षकांच्या पूर्ण पसंतीस आल्या. शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळातील विचारवंतांनी याची दखल घेऊन त्याची नव्याने ओळख करून घेतली. काव्यवाचन संपल्यानंतर या नवकवीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्याला विशेष पारितोषिक माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात आले. सरणाकडे या त्याच्या अप्रकाशित काव्यसंग्रहाचे यथायोग्य मूल्यमापन करून तो त्वरित प्रकाशित करण्यासाठी शासनातर्फे साहित्य तज्ज्ञांची एक समितीसुद्धा नेमण्यात आली. एका दूरवरच्या शहरात आपली कोणाशीही ओळख नसताना हे सर्व आपल्यासमोर घडतंय यावर नवकवीचा विश्वासच बसेना. परंतु ही आता वस्तुस्थिती होती. काव्यसंमेलन संपल्यावर यथावकाश दूरवरचा कंटाळवाणा प्रवास करून हा नवकवी सांगलीला आपल्या घरी परतला. घरात पाऊल टाकताच त्याची कुणीच दखल घेतली नाही. घरातील नेहमीचेच एकंदरीत विरोधी वातावरण पाहून कवी संमेलनात आपला झालेला गौरव, सत्कार आणि मिळालेलं पारितोषिक हे सर्व आपणहून सांगण्याची त्याची हिंमतच झाली नाही. आपल्या नशिबाला दोष देत शांतपणे त्याने त्या मिळालेल्या सर्व वस्तू लिखाण चालू असलेल्या त्याच्या टेबलाच्या आतील खणात तशाच ठेवून दिल्या आणि निर्विकार मनाने तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. का आणि कशासाठी जगतोय आपण? स्वतःसाठी, कुटुंबासाठी की या विश्वासाठी? स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आपण नक्कीच जगत नाही आहोत. तसं जर असतं तर आपण कुठेही कामधंदा बघून चार चौघांसारखे राहिले नसतो का? आपण जर नोकरी करीत असतो तर याच घरातल्या लोकांनी आपला शब्द फुलासारखा झेलला असता. जो कवी नवकाव्य निर्माण करू शकतो तो एखाद्या पेढीवरचा दिवाण नक्कीच झाला असता किंवा मामलेदार कचेरीतील एक कारकून म्हणून तरी सहजपणे काम करू शकला असता. का नाही आपण नोकरी करू शकलो? मिळत नव्हती म्हणून? का म्हणून एका वीतभर पोटासाठी, त्याची टीचभर भूक भागवण्यासाठी आपण यंत्रवत जगतो? नाहीतरी नोकरी करणारी सर्व मंडळी एका प्रशासकीय यंत्रणेचे गुलाम म्हणून मिरवतात ना. ते दुसरं काय करतात? स्वतःचे स्वातंत्र्य त्यांना असते का? केवळ रोजची ताजी भाकरी मिळते म्हणून आयुष्यभर जीवन बांधून घ्यायचं? स्वतःच्या कलागुणांचा अधिक्षेप करून राबत बसायचं. मेंदू गहाण ठेवून लहरी राजा जसा आज्ञा सोडील तसा तहान भूक विसरून त्या कचकांड्यातील कळसूत्री बाहुल्यांसारखं नाचत राहायचं. यापेक्षा नोकरी करणारी माणसं दुसरं काय करतात? हे असं लाचार जीणं, डबक्यातच फिरणं आपल्याला पसंत नव्हतं. म्हणूनच आपण नवकाव्य निर्मितीचा ध्यास घेतला. आज आपल्या काव्यनिर्मिती मूल्यांना प्रापंचिक अर्थाने शून्य किंमत असेल, पण उद्या शाश्वत अर्थाने या जगात काय शिल्लक राहील? आपली एखादी तरी कविता 100 वर्ष लोक वाचत राहिले तर तो आपल्या काव्यनिर्मितीचा खरा गौरव ठरेल आणि कीर्ती रूपाने का होईना या नवकवीचे नाव जगाच्या स्मरणात राहील. म्हणूनच कवी हा स्वतःसाठी कधीच जगत नसतो. त्याला जगायचं असतं ते फक्त विश्वासाठी आणि जगवायचं असतं ते त्याच्या अंतरंगातील तरल संवेदनक्षम भावविश्व. आपल्या या अंतस्फूर्त शुद्ध सात्विक भावना घरातील आप्तेष्टांना कधीच ओळखता येणार नाहीत. अशा विचारांच्या कल्लोळांनी नवकवीचं मन व्यापून गेलं होतं. विचारांच्या आवर्तनातून तो हळूहळू पूर्वस्थितीवर येऊ लागला. उद्या आपण बरेच काव्यलिखाण करायचं आहे. या बेहोशीतच त्याने कॉटवर पायाखाली ठेवलेली सत्काराच्या वेळी मिळालेली उबदार शाल अंगावर ओढून विचार करता करता उद्या आपण कोणती कविता लिहून काढायची याची त्याला कल्पना सुचली. स्त्री सौंदर्य, मदिरा आणि मृत्यू
या आजवर कधीही न हाताळलेल्या 3 विषय कविताबद्ध करून टाकायचे असे त्याने मनाशी निश्चित केलं आणि तो निद्रादेवीच्या अधीन गेला. पहाटेची वेळ होती. गुलाबी स्वप्ने पाहण्याची. नवकवीला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला आपल्या पहिल्या विषयाचे म्हणजे स्त्री सौंदर्यासंबंधीचे शब्द भराभर आठवू लागले. त्याने सहजपणे इकडे तिकडे पाहिले आणि त्याला आश्चर्याचा गोड धक्का बसला. ज्या विषयांवर कविता लिहावयाच्या होत्या ते विषय साक्षात त्याच्या नजरेसमोर उभे होते. सुंदर देह धारण केलेली एक अप्सरा होती. अलगदपणे नवकवीने लेखणी उचलली आणि कागदावर काव्य फुलू लागले. 4-5 ओळी लिहिल्यानंतर एकाएकी ही मदनाची मंजिरी त्याच्या दृष्टीआड झाली. स्त्री सौंदर्य विरहाने तो व्याकुळ झाला. थोड्या वेळाने डोळे ताणून त्याने सभोवार पाहिले. होय, तीच ती. त्याला खुणा करून आव्हान देत होती ती होती मदिराक्षी, त्याच्या काव्याचा दुसरा विषय. त्यावरही त्याने काव्य केलं. मदिरेचे पेल्यावर पेले तो घशाखाली रिचवत होता आणि काव्य स्फुरत होतं. आता मात्र हे विषारी पेले पचवणं त्याला जड जाऊ लागलं. शब्दशः त्याचे प्राण आता कंठाशी आले होते. यातून सुटण्याचा आणि बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मृत्यू. मृत्यू त्याचा तिसरा विषय. मृत्यूवर भयंकर वास्तववादी असं काव्य या नवकवीच्या आत्म्याने लिहून काढलं. या जगतावरील ही नाती गोती, मी तुमचा 7 जन्मीचा सोबती. निरोप तुमचा या जन्मीचा असा घडे, सोडा मजला उचलू द्या त्यांना माझे मढे. या शरीरात मी शिरलो केव्हा, भोग न संपले अजूनी जेव्हा. कार्य येथील आता न दडे, मृत्यूचा कैवारी काळ चालला पुढे. देह हा नश्वर, आत्माच निरंतर. अतीत हा काम क्रोध मदलोभ मत्सर. व्यथित नका होऊ, जीव हा जडे. परिवहन याचे आता सरणाकडे. ठेवा ओळख, पुन्हा भेट होणार. कालसारखी सूत्रधार पुन्हा घडविणार. अधिक थांबलो तर शरीर हे सडे. विसरा मजला चितेत जळू दे धडे. विसरा मजला चितेत जळू दे धडे. आणि दुर्दैवाने याच उत्कट अतिउच्च क्षणी अनेक नवकाव्यांना जन्म देणाऱ्या निद्राधीन नवकवीच्या शरीरातील आत्मा अचानकपणे हृदयात कळ येऊन त्याचे नश्वर शरीर टाकून पंचमहाभूतात विलीन झाला. उजाडेपर्यंत कुणाला काहीच समजलं नाही. बराच वेळ झाला तरी दिलीप अजून उठला कसा नाही म्हणून त्याचे आईवडील लांबून त्याला हक्का मारू लागले आणि काहीच हालचाल होत नाही असे लक्षात येताच आईने त्याच्या तोंडावरील पांघरून दूर केले. मात्र मुलाच्या थंडगार देहाचा मातेला स्पर्श होताच तिने मोठ्यांदा टाहो फोडला आणि मग घरातील सर्वच जण त्याच्या प्रेताभोवती गोळा होऊन मोठमोठ्याने रडू लागले. एवढ्यात पोस्टमनने एक तार आणून घरातल्या माणसांना दिली. तारेतील मजकूर असा होता: आपण लिहिलेल्या सरणाकडे या काव्यसंग्रहास शासनातर्फे 25,000चे पारितोषिक जाहीर करण्यात येत असून आपण सदर पारितोषिक समारंभास अवश्य उपस्थित राहावे. तारीख लवकरच कळवण्यात येईल. आणि तारेचा हा मजकूर ऐकताच आतापर्यंत ज्यांनी आपले हुंदके दाबून धरले होते ते हळूहळू बाहेर पडू लागले. असा कसा रे भरल्या घरातून निघून गेलास? का असा अचानक ताटावरून उठलास रे लेकरा? माझा दिलीप मला सोडून गेला हो. आणि छाती पिटून घेण्यासाठी सर्वांच्यात अहमहिका लागली. थोड्या कालावधीतच नवकवीच्या अकाली निधनाची वार्ता सांगली शहरात कर्णोपकर्णी झाली आणि त्याच्या घरासमोर अलोट गर्दी जमा झाली. कवीला साजेशा इतमामात त्याची प्रेतयात्रा निघाली आणि सारे शहरवासीय सांगलीच्या या सुपुत्राला अखेरची आदरांजली वाहण्यासाठी मूकपणे कृष्णाकाठच्या स्मशानवाटेकडे चालू लागले. लेखक रामलिंग सूत. थँक्यू.